कशी बघू राहिली आहा आहा आहा. व्हॉट्सअप गायज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सकाळचे वाजतात एकदम 6, एकदम अर्ली मॉर्निंगला. आणि मी थोडंसं आज आलीला हेल्प करणार आहे. इकडे हे जे आहे ना, पूर्णच्या पूर्ण इकडे हे कचरा वगैरे झाला आहे ना, हा सर्व क्लीन करणार आहे एकदम सकाळी सकाळी. कामाची जी 7:30 असते ना मित्रांनो, कामं असतात मित्रांनो. टेन्शन घ्यायचं ना, आलेला दिवस एकदम कचकिला कचका जगायचा, टेन्शन घ्यायचं नाही. हे बघ, हा सगळा कचरा वगैरे काढतो ना, आणि तुम्हाला मी दाखवतो. आली वगैरे झोपले बरं का. आणि सर्वप्रथम तुम्ही मला कुठून बघताय ते मला कमेंट करून सांगा. आज आहे व्हिलॉगचा हा चॅलेंज आहे. 15वा 16वा व्हिलॉग असेल, मलाच माहिती नाही मित्रांनो, पण चॅलेंज मी घेतले. पण डेली व्हिलॉग येत आहे आणि तुम्ही भरभरून प्रेम देत आहे. खूप खूप धन्यवाद भावानो. परत एकदा सांगतो, कुठून बघताय कमेंट करून नक्की बघा. आली आणि सांजू झोपली, तुम्हाला मी दाखवतो. तर गाईज बघू शकता, आली आणि सांजू दोघं पण झोपून गेलेत बरं का. त्यांना माहितीच नाही. तर मी आता जातो आणि एकदम क्लीन करून टाकतो. सांजू उठली. सांजूचा आवाज आला तर मला, तर मी काय करतो, हे क्लीन करतो, पाणी वगैरे टाकतो. आणि हो शकता आहे आज तुम्हाला मी काल सांगितलं ना, आपण R1ची सर्व्हिसिंग करायला जाऊ, तर होऊ शकतं बरं का. तर तुम्हाला मोठं व्हिलॉग पण बघायला भेटेल. बघू काय काय होते दिवसामध्ये. तर पहिलं मी झाडू घेतो, हे सगळं एकदम चुक क्लीन करून टाकतो आणि पाणी पण मारून घेतो. चलो अल्ला सडगो, एन्जॉय करो. बच्चे के दिल में कच किल्याला कच काय इज्जत. गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी सांजू आणि मी निघाले सांजूच्या स्कूलसाठी. सुपर दुपार इकडं पाणी बघा अजूनही साचून आहे. जबरदस्त ग्रीनरी वगैरे झाले, छान वाटतंय. सांजू हाय. तर आम्ही आज स्कूटर घेऊन चाललोय. आणि मित्रांनो, आई शपथ, आयुष्यात आता हे 2-3 वेळा स्कूटर चालवले, पण साला आपल्याला असं हे स्कूटर चालवताना ना स्पीड हे झाला की गिअर उचलायला वाटतो. आणि गिअर डाऊन, गिअर हे पायातली सवय ना मित्रांनो, ते याच्यावरती अजिबातच जमत नाही. कसं तरी जाऊ राहिलो बाबांनो, लय भीती वाटू राहिली. आणि याला ऑलरेडी डिस्क ब्रेक नाही, पळायला तर खूप पळते, पण कंट्रोल व्हायला अरे ड्रम ब्रेक ना भाऊ, कंट्रोलच होत नाही. व्हॉट्सअप ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. पोषांना मस्तपैकी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या मोठो व्हिलॉगवरती. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा मित्रांनो. मस्तपैकी मी निघालो आहे आता नाशिकला आपल्या बाईकची सर्व्हिसिंग करायला. आणि आय डोंट नो गोप्रोचा जो माईक आहे त्याचा जर सेल उतरला असेल तर ह्या पण ब्लॉगची कचकिला कचका वाट लागेल असं मला तरी वाटतं. पण बघू आता. चलो लेट्स गो, एंजॉय करो. फिलहाल तो अभी बहुत ही बढ़िया सा इन्वायरमेंट हुआ है आसपास मेरे अगल बगल. ऐसी ग्रीनरी है मेरी जाने तमन्ना. ओ या बच्चे के दिल में कचकिला कचकी इज्जत. आणि R1 असल्यावर आणि तुमचा पोषा भाई उभा नाही राहिला तर नागपुरा जळगाव धुळा डिमार्ट जवळ आलो तो. आणि आपल्याला पेट्रोल भरायचं होतं, पेट्रोल पंप त्या साईडला आहे. तर मित्रांनो, मी डिसिजन थोडंसं चेंज केलं आणि आता इथून घेणार U-टर्न. ओया. आणि इथून मी जाणार पेट्रोल पंपावरती. वर्ष आपला प्लॅन कॅन्सल, म्हणजे सर्व्हिसला आपण जाऊच, पण इथून जाण्याचा प्लॅन कॅन्सल. आता इथून मी रॉंग साईडला जाणार, कचकिलाला कचका चुम्मेश्वरी. आणि कोई आएगा मेरे को ठोक देगा ना तो मैं लगाता हूँ 1000. चलो 1000 को मैंने किया ऑन. और ये गाडी, हो माय गॉड, 1 2 3 4 रिंगा. कुठला रे गाडी ह्या? ओ का Q3 14 FPS पर फ्रेम रेट. तिच्या मायची कटकट. आजकल तो मैंने सुना था 30 FPS 25 FPS और ये 40 FPS कहाँ से आया बीच में से. चलो तो हम अभी चलते हैं 60 FPS के स्पीड में. गाइस, माझा हरवलेला मित्र सापडला, पंक्या भाई. तर पंक्या भाई इथंच आहे, पंकज 8. पण पंक्या भाई तर लुकडा होता, जाडा कसा काय झाला पंक्या? हो पंक्या. तर गाईस, तुमच्या पंक्या भाईला हा थोडासा रील शेअर करा बरं का. द्या त्याच्यापर्यंत पोचवा. गुडगुंडा पंक्या भाई, तेरे पीछे मैं, मेरे पीछे तू नहीं रे, मेरे आगे तू. पंक्या भाई गाडी ठोका नाही ठोका. शेअर कर पोषावर शेअर करा. गुल्लागला. तर पश्चिम आपण आलो आता छत्रपती संभाजी महाराज तिकडे जो रस्ता जातो त्या सिग्नलवरती आलोय. आणि काय गाड्या 4 व्हीलर दिसू राहिल्या ना, पण 4 व्हीलरची पण माणसं आपली R1 बघू राहिले, तर समाज में इज्जत आहे ना.
R1 को मेरे को नाही रे, आपला काळा तोंड आहे. R1चा गोरा तोंड आहे रे भावांनो. R1ला इज्जत आहे. बाबा मी सांगा ह्या चोपडा चाकडा असा मागून लांडा लांडा गाडी कोणता आहे, तर नंतर मला समजला ह्या ज्या लांडा लांडा गाडी आहे ह्या टाटा सियारा. ओ या टाटा सियारा तू तो मेरे को पता था, लेकिन टाटा सियारा पता नहीं था गाइस. मित्रांनो मस्तपैकी आपण इथं आलोय बाईक वगैरे ना. आताच MR रेसिंग GP ऑटो रायडर्स सेल सर्व्हिस काय रे स्पेअर्स. तर मित्रांनो येऊन पोचलोय आपण. बघू आता काय होतंय, आपल्या बाईकची सर्व्हिसिंग होते का ते बघू. आपल्याला काहीच आयडिया नाही, पण बघू आता विचारूया त्यांना. चलो. तर गाईस शटर खाली करायला सुरुवात केली, म्हणजे आपलीच पहिली बाईक राहणार आज असं वाटू राहिलं. मी आले मस्तपैकी आणि इकडे आहे आपली येमुडी. कशी दिसून राहिली यमडी. ये यमडे तुला आता मस्तपैकी सर्व्हिस करतो आणि चांगले राचूक पळवतो. तर गाईज ह्या साईडला आपल्या बाईकची चालली सर्व्हिसिंग सुबऱ्या डुबऱ्या. त्या साईडला आहे आपली R1 ही बघा आपली येमुडी. आणि इकडं पण R1च आहे. हे R1 आहे व्हर्जन 2 सुपर. तर भावांनो आपल्या बाईकला केलं आहे ॲडमिट. सलाईन वगैरे लावले बघू शकता, इतकी मोठी सलाईन लावले. आणि इथं दिसू शकतं हे बघा काय होऊ राहिले ते बघू शकता तुम्ही इथं. आणि अशा प्रकारे सलाईन वगैरे लावतात. हे FI का करणं गरजेचं असतं बरं का, ते सरांकडून जाणून घ्या. चलो. मध्ये आपण सर्व सेन्सर चेक करतो, ॲक्युएटर्स चेक करतो गाडीचे. आणि जर आपल्याला एखाद्या सेन्सरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर इथे दिसतं आहे आपल्याला न्यूज. गाडीचं जे RPM आहे ते 1300 ते 1500च्या रेंजमध्ये हवं होतं, जे 1293 तो आपल्याला ते लक्षात येतं. त्याच्यानंतर ते आपण मॅन्युअली सेट करू आणि परत एकदा सर्व सेन्सर चेक करू. त्याच्यानंतर आपली गाडीला प्रॉपर FI झालं म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, थँक्यू सर. हॅलो गाईज, तर मस्तपैकी आपल्या बाईकची सर्व्हिसिंग झालेली आहे आणि आपण सर्व्हिस केली होती यामा GP ऑटो रायडर्समध्ये. आता 1-2 दिवसांनी आपण बाईक चालवणार तेव्हा आपल्याला समजेल बाईकचा परफॉर्मन्स कसा आहे, सर्व्हिस कशी केलं आहे वगैरे ते बघू. चला आपण तसं ओव्हरऑल फिजिकली बघितलं तर एकदम मस्तपैकी सर्व्हिस केलं आहे असं वाटू राहिलं आहे. पण बघू आता परफॉर्मन्स कसा देते, नाही तर बेस्ट आहे यामा GP. चलो. आई शपथ गाडी एकदम सुंगराला झाला आहे असं वाटू राहिलं काहीला, किंवा आपण घेऊन जातो लॉंग राईडला. सुपर. आणि ऑटो गिअर या कचकन. यही तो R1 की मजा आहे ना मेरी जाने तमन्ना. संगालाला. आणि ब्रेकिंग अरे नेक्स्ट लेवल ब्रेकिंग. दीदी तर एकदम खुश झाले बरं का. कशी दीदी खुश झाले बघा, कशी बघू राहिली. आहा वाह भाई वाह भाई. दीदी तो खुश हो गई. गार्डन क्योंकि R1 है ना मेरी जाने तमन्ना. हे बघा दीदी. वाह अभी कैसी देखेगी देखो दीदी. वाह बाईक तशी आहे ना भावांना. इम्प्रेशन तो आएगा है मेरी जाने तमन्ना. काय बाईक पण अरे भावांनो सर्व्हिस केली तर सुपरा. बकचक. हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी मी आणि सांजू जावर राहिलो आमचं अमेझॉनचं पार्सल आणायला. ते जे डुप्लिकेट निघालं तर त्याचंच रिप्लेसमेंट आहे. तर आज ओपन बॉक्स करू. आणि आली तिची स्कूटी शिकू राहिली, तर ती बोलली की मी स्वतःच हे करणार आहे. तर आता आम्ही जातो. आले करणार ना. बेस्ट ऑफ लक. बाय. हळूहळू जा. मस्तपैकी आली आज तर सेल्फ प्रॅक्टिस करू राहिले एकदम भिंगरी स्पीड. खतरनाक. आता आली इकडं चालू राहिली बाईक आज. तर गाईज तुम्हाला दाखवायचं विसरूनच गेलो होतो. तर हा आपला आलाय मावनूचा माईक. अमेझॉन लावून आपण ऑर्डर केलेला. तर आता त्याची चिरफाड तिथंच मी केली ती, कारण मागच्या वेळी आपल्याला थोडंसं अमेझॉनवरती जास्तच अंधविश्वास ठेवला होता ना, तर ते दुसरंच काहीतरी निघालं होतं. त्याच्यामुळे आता हे वेळी आपण काय केलं, डायरेक्ट तिथं चिरफाड केली. तर हा मावनूचा माईक येतोय, तुम्हाला थोडंसं मी दाखवतो बरं का काय काय वगैरे त्याच्यामध्ये असतंय. टेन्शन लेणे का नाही भावांनो. बघा हा आहे मावनूचा माईक आणि त्याची पूर्ण अनबॉक्सिंग वगैरे मी करून दाखवणार सर्व. आता आपल्याकडे असे 2 झाले बरं का मावनूचे माईक. तर एकदम आणि हेल्मेटमध्ये आता त्याच्यामध्ये जो दुसरा आपला आहे ना, हा बघा हा मावनूचा माईक असतो आणि त्याच्यासोबत ह्या क्लिपा असतात, ॲडिशनल ह्या क्लिपा आहेत बघू शकता. आणि ही महत्वाची पिन असते आणि हीच पिन आपली खराब झाली होती. तर गाईज मस्तपैकी आपण सेटअप केलाय. जो आपला जुना माईक होता मावनूचा, जुना बरं का, हा नवीन आहे. जुना माईक आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलाय. इकडे बघू शकता ही केबल वगैरे आणि माईक ह्या साईडला प्लेस केलाय. आपला अंधारामध्ये दिसतो की नाही, हा बघा इकडे माईक आहे आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण इन्स्टॉल केलाय. आणि हा नवीन माईक आहे, तर हा नंतर वापरू आपण. जुना आहे. फक्त आपला काय प्रॉब्लेम काय होता, ही जी
पिन आहे ना मित्रांनो, एक्सटेंडेड पिन, ही पिन खराब झाली होती बघा. इथं 2 पिन असतात, इथून एक इकडे आणि इथून एक इकडे. तर ही खराब झाली होती, पाय पडला होता माझा. तर मित्रांनो आपण बोयाचा माईक वापरायचो. तर याला ती पिन लागत नव्हती, हा डायरेक्टली चालायचा, कारण हा सेलवरती चालतो म्हणून. तर हा डायरेक्टली कनेक्ट व्हायचा त्याला. तर सेल टाका आणि वापरा मित्रांनो, असं आहे. याला मात्र ही TRS जी कुठली तरी आहे पिन, ही लावावीच लागते तेव्हा तो चालतो. तर आता आपण हा ठेवून देऊ इकडं, आपला सेटअप रेडी. उद्या जाऊ आणि मस्तपैकी त्याची टेस्ट राईड करू आपण, चालतो की नाही चालत. तर मित्रांनो रात्रीचं मस्तपैकी जेवण वगैरे झालंय. आता मी जातोय व्लॉग एडिट करायला. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच अमेझिंग व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय, सी यू सून.